श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला कधीच घर पण येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, पण तुमच्या घरातच देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल. घरात देवघर असल्यामुळे घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते. देवघरात पाळावयाचे काही नियम आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. घरात वस्तू जशा नीटनेटक्या ठेवल्या जातात तसे देवघर देखील देवाचे घर आहे. त्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या देवघरात कोणते देव असावेत आणि ते कसे ठेवले पाहिजेत हे आपल्या माहिती असणे आवश्यक आहे. पूजा नेहमी सकाळी करावी. देवाला ताजी फुले अर्पण करावीत. देवारातील सर्व मूर्तींची तोंडे ही पश्चिम दिशेला असावीत. शंख असल्यास त्याचे निमुळते टोक दक्षिणेकडे असावे. टाक असल्यास पंचधातूचा असावा. शंकराची मारुतीचा फोटो कधी देवघरात असू नये. गुरु आणि शिष्यांनी एकाच वेळी देवघरात पूजा करू नये. एकाच देवाच्या 2-3 मूर्ती किंवा फोटो असू नये. देवघरातील प्रकाश आणि दिवे समई दक्षिण दिशेलाच असावेत. पूजाघर नेहमी ईशान्य भागात बांधले पाहिजे. पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान असते. अशा परिस्थितीत स्वयंपाकघर आणि शयनगृह देवघरात कधीही बनवू नये. आपल्या घरातील देवघरात डाव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण त्याचे शास्त्र खूप कठीण असते. जर ते नीट पाळले गेले नाही तर दोष लागू शकतो. म्हणून देवघरात उजव्या सोंडेचा गणपती असू नये. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते. नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे कोप होतो आणि आपल्यावर संकटे उद्भवतात. आपल्याला आपली कुलदैवत माहिती नसेल तर अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. आपल्या देवघरात कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असावी. देवघरात शाळीग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात. देवांना एका हाताने नमस्कार कधीही करू नये. देवांना गंध लावताना करंगळीच्या शेजारील बोटाने लावावे. आपल्या पितरांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. अशा प्रकारे हे नियम पाळल्याने घरात सुखशांती आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. तुमच्या घरामध्ये तुम्ही हे सर्व नियम पाळता का? पाळत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.